श्री जैमिनी अश्वमेध ग्रंथ अध्याय 26 सीतेला वनवास कथा 7। 4 दिवस झाल्यावर आपल्या मुलीला तो परीट म्हणाला, हे मुली, तू 4 दिवस माहेरीला येऊन राहिलीस हे ठीक आहे झाले, पण कायमची वडिलांच्या घरी राहणे हे लग्न झालेल्या तरुण स्त्रीला योग्य नाही. कायमची माहेरी राहिलेली मुलगी पाहून लोक निंदा करतील आणि जावईही रागवेल. तरुण सुंदर स्त्री बापाने आपल्या घरी ठेवली तर जावई सुद्धा रागवेल. असा विचार करून त्या परीटाने आपल्या मुलीला आणि आपल्या 4 नातेवाईकांना बरोबर घेतले. तो जावयाच्या घरी आला. ही सगळी मंडळी जावयाच्या घरी येताच जावई रागावला. सासऱ्याने जावयाची प्रार्थना केली. तो म्हणाला, यापुढे मुलगी माझ्या घरी येऊन राहिली तर तिला शिक्षा करा. आता मात्र तिचा स्वीकार करा. जावई म्हणाला, अहा सासरेबुवा, मी काही राजा नाही. रावणाच्या घरी सीता 6 महिने राहिली तरीही रामाने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. तो तिचा उपभोग घेतो. रामाचे ठीक आहे, तो राजा आहे, त्याला कसेही वागले तरी चालेल. मात्र सामान्य आम्हाला कोणी लोक काही बोलले, त्यांनी नावे ठेवली तर ती सहन करणार नाही. दूत पुढे म्हणाला, त्या नीच परटाचे बोलणे ऐकून माझे तर डोकेच फिरून गेले, पण आता प्रभो रामा, तुमचे दर्शन होताच माझे मन शांत झाले. एखाद्या नीच माणसाने नावे ठेवली म्हणून श्रेष्ठ माणसाने त्याचे दूषण आपल्या अंगाला लावून घेऊ नये. तुम्ही निर्मळ आहात, आपल्या अंगाला कोणता श्रेष्ठ मनुष्य दोष चिकटविल. दूतांचे बोलणे ऐकून रामाचा चेहरा दुःखाने उतरला. त्यांच्या मनात काळजी उत्पन्न झाली आणि दूताला निरोप दिला आणि तो मनात विचार करू लागला, सीता निर्दोष आहे, तिने अग्नी दिव्यही केले आहे, पण लोक मात्र विचित्र बोलतात. याला करावे काय तरी काय? आता त्या सीतेचा त्याग करावा आणि आपल्यावर लोकापवाद येऊ नये असा विचार रामाने केला. पण त्याचे दुसरे मन म्हणू लागले, फुललेल्या कमळासारखे डोळे असलेली सीता, पूर्णपणे उगवलेल्या चंद्राप्रमाणे मुख असलेली सीता, रतीपेक्षाही सुंदर अवयव असलेली सीता, त्या कोमल निरपराध स्त्रीचा त्याग तरी कसा करावा? अशा संशयात राम पडला. त्याला काही सुचेना. इतक्यात सकाळ झाली. पूर्वेला सूर्य उगवला. रामाचे बंधू आणि सेवक त्यांच्या दर्शनासाठी आले. तेव्हा त्यांना रामाचे मुख काळजीने सुकून गेलेले दिसले. ते रामा आपणास बोलू लागले, रामाला राग का बरं आला? आपल्या यायला उशीर झाला का? आपण दान धर्म थोडकाच म्हणतो, पण म्हणून राम त्रास झाला का? असे मनात म्हणत ते पुढे आले आणि रामाला नमस्कार केला आणि हात जोडून उभे राहत विचारले, रामराया, तुम्ही आमच्या जवळ बोलत का नाही?